बातमी नवी मुंबईमधून आहे। कळंबोलीहून पनवेल आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा आता ठप्प झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवर पुराचं पाणी साचल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। कळंबोलीमधील रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या अनेक कंपन्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत। त्या रात्रीपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं। अंबरनाथ असेल, बदलापूर, उल्हासनगर, पनवेल किंवा ठाणे जिल्हा आणि रायगड या भागाला पूर्ण झोडपून काढलं होतं। त्यानंतर पनवेल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता। अनेक घरं असतील, गावं ही देखील पाण्याखाली गेली होती। त्यातच कळंबोली रेल्वे स्थानकामध्ये देखील अक्षरशः पुराचं पाणी आल्याने संपूर्ण ट्रॅक हा रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। मात्र आता पुराचं पाणी कमी झालं तरी अजून देखील रेल्वे सेवा ही अजून सुरळीत झाली नाहीये। अप आणि डाऊन ह्या दोन्ही महामार्गाच्या ज्या रेल्वे सेवा ह्या पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत। तसंच रेल्वे कर्मचारी, अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाणी हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। तसंच पंपद्वारे हे रुळावर असलेलं पाणी कमी करण्याचं काम देखील त्यांनी हाती घेतलं आहे। मात्र जर बाजूच्या परिस्थितीत जर बघितलं, रेल्वे स्थानकामध्ये जाणारा एकमेव मार्ग आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली आहे। तसंच महामार्ग देखील पाण्याखाली आहे। त्यामुळे पुराचं पाणी कधी कमी होणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं। कॅमेरामॅन कमलेशसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, पनवेल।